बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांनी शपथ घेतली। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा यांची हजेरी होती। त्याचबरोबर एनडीए आघाडीतील अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी 10व्यांदा शपथ घेतली आहे। निवडणूक आयोगाने नगर परिषद व नगरपालिका निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या ए व बी फॉर्मबाबत 2 दिवसात 2 वेगवेगळे नियम काढले आहेत आणि या नियमांचा सर्व राजकीय पक्षांना फटका बसला आहे। नव्या आदेशामुळे एकच सूचक असलेल्या डमी उमेदवाराचे अर्ज निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले। मात्र तोपर्यंत उमेदवारांनी आपली अर्ज पार पाडण्याची प्रक्रिया ही पूर्ण केली होती। त्यामुळे रद्द झालेल्या उमेदवारांचे अर्ज आता ते उमेदवार कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे। बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये रंगत आणणारा सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ऑरी हा अडचणीत सापडला आहे। 252 कोटीच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये त्याचं आता नाव समोर आलेले आहे। त्यामुळे घाटकोपरच्या अँटी नार्कोटिक सेलच्या अधिकाऱ्याने ऑरीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। भाजप पक्षप्रवेशाबाबत मी प्रदेश पातळीवरील कोणत्याही नेत्याशी अजूनही संपर्क साधलेला नाहीये। माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडे कोणतेही पद किंवा ताकद नसताना गेली 10 वर्ष ते माझ्यासोबत आहे। त्यांना ताकद देणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांच्या भावनांचा विचार करणं हेही माझं कर्तव्य आहे, अशी भावना माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केली आहे। भाजपातील पक्षप्रवेश हा लांबणीवर पडला आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा देखील विचार करावा लागेल, याबाबत दिलीप माने यांनी माध्यमांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीनंतर सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांचं थेट नाव घेत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणामध्ये पुन्हा खळबळ माजली आहे।